मला हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार मी पाडून टाकलं तेव्हा मला जेलची धमकी देऊ नका, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. मात्र रोख नेमका कुणाकडे असा सवाल. राज ठाकरेंच्या बोलण्याला राज्य किंमत देत नाही, संजय राऊत यांची राज ठाकरेंवरती टीका. शिवसेनेवरती चिखलफेक व्हावी ही फडणवीसांची इच्छा, त्यासाठी गुजरातवरून स्क्रिप्ट येतात, राऊतांचा हल्लाबोल. गुजरातचे मंत्री प्रचारासाठी बॅगेतून फाफडा घेऊन येतात का? उद्धव ठाकरे यांचा बॅग तपासणीनंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या बॅगा का तपासल्या जात नाही, राऊतांचा सवाल. विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सत्तेमध्ये असल्यानं कसा उपयोग करायचा हे त्यांच्या हातात, जनतेलाही ते फारसं आवडलेलं नाही. शरद पवारांची उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरती प्रतिक्रिया. बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या प्रचाराला झारखंडमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं डरोगे तो मरोगे असा नारा देत उत्तर. यावेळी खरगेंकडून योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी. हिंगोलीमधल्या गोरेगावमध्ये भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आलेल्या पाशा पटेल यांच्या सभेत गोंधळ. शेतकरी सोयाबीन आणि कापसाच्या भावाच्या मुद्द्यावरून आक्रमक. मराठा समाजाची मतं बोटावर मोजण्याएवढी. भाजपचे परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल. मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप. अजित पवार कार्यकर्त्यांकडून पत्नींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिठाई वाटप. मतदानाला प्रलोभन असल्याची शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावरती दगडफेक. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आडम मास्तर यांचा आरोप. आडम मास्तर सध्या महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करून माकपच्या तिकिटावरती निवडणुकीच्या रिंगणात. भाजपच्या नेत्यांकडून सावनेर मतदारसंघामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांना घेरण्याचा प्रयत्न. गडकरी आणि बावनकुळेंकडून उमेदवारीवरून हल्लाबोल. संपूर्ण मतदारसंघामध्ये एक कार्यकर्ता मिळाला नाही म्हणून घरीच उमेदवारी दिल्याची टीका. शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारामध्ये भाजपचे झेंडे. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग. आदित्य ठाकरे यांची आज माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये जाहीर सभा. अमित ठाकरेंच्या विरोधात उभे असलेले महेश सावंत यांच्या प्रचारासाठी दादरच्या कुंभारवाडा इथे सभेचं आयोजन. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माहीममध्ये रंगणार आरोप प्रत्यारोप. आदित्य ठाकरेंची सभा असतानाच संध्याकाळी श्रीकांत शिंदे यांची प्रभादेवीमध्ये सभा. श्रीकांत शिंदे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती काय बोलणार याकडे लक्ष. राहुल गांधी आज गोंदियाच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीच्या 7ही उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी घेणार सभा. बुलडाण्यामध्ये राहुल गांधींच्या सभास्थळी झळकले बॅनर. संविधान की रक्षा में जान लगा देंगे अशा आशयाचे हे बॅनर. उद्धव ठाकरे यांच्या आज लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये सभा. ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी सभांचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या धाराशिव जिल्ह्यातील सभेच्या आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावरती पोस्टरबाजी. विकासासंदर्भात ठाकरेंना विचारले 5 प्रश्न. यावरती उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर. एसपी कॉलेजच्या मैदानावरती प्रचार सभा. पुण्यासह चंद्रपूर आणि चिमूरमध्येही सभा. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा. सभेची चिमूरमध्ये जय्यत तयारी. चिमूर पिंपळनेरी मार्गावरती 15 एकर जागेवरती भव्य व्यासपीठाची उभारणी. लोकसभेच्या वेळी मोदी 16 ठिकाणी आले आणि त्यापैकी 11 जागांवरती पराभव झालेला. शरद पवारांचा मोदींच्या सभेवरून टोला. मुंबईतल्या 14 तारखेच्या मोदींच्या सभेची शिवाजी पार्कवरती जय्यत तयारी. सभेसाठी 1 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था, तर सुरक्षा व्यवस्था देखील चोख. शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात. अकोल्यामध्ये योगींच्या प्रचार सभांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज घाटकोपर पूर्वचे उमेदवार पराग शहा यांच्यासाठी सभा. त्यानंतर उत्तर मुंबईमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ शहा घेणार सभा. मुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा आज धडाका. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जळगाव, बुलडाणा,
अमरावती आणि वाशिममध्ये सभा। डहाणूचे भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांच्यासाठी आज फडणवीसांची सभा, तसंच रायगड, मुंबई आणि कल्याणमध्येही फडणवीस यांच्या सभांचं आयोजन। रायगडच्या कर्जत मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यावरती 2 गुन्हे दाखल। सावंतवाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांची दीपक केसरकर यांना 1 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस। आपल्या विरोधात केसरकरांनी बदनामकारक वक्तव्य केल्याचा राजन तेली यांचा आरोप। संभाजीनगरमधील शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट, ठाकरेंचे उमेदवार राजू शिंदे आणि वंचितचे उमेदवार अंजन साळवे यांना निवडणूक आयोगाची नोटीस। प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवल्याचं निदर्शनास। ठाकरे गटाकडून शेकापच्या उमेदवाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार। शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरत असल्याचा आरोप। प्रीतम म्हात्रे, बाळाराम पाटील यांच्यावरती कारवाईची मागणी। पनवेल विधानसभेमध्ये ठाकरे गटाकडून शहरी भागामध्ये प्रचारावरती भर। मुंबईमधून पनवेलमध्ये राहायला आलेल्या मतदारांच्या ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांच्याकडून भेटीगाठी। रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून 3 मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाला तर 3 मतदारसंघांमध्ये शेकापला पाठिंबा। महाविकास आघाडीमध्ये असतानाही दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये संभ्रम। एकाच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भुजबळ आपापल्या उमेदवारासाठी प्रचार करणार। बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत। नागपूर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके प्रचारासाठी थेट भाजप कार्यालयामध्ये। भाजप उमेदवार प्रवीण दटके यांच्या प्रचार कार्यालयामध्ये आज कार्यकर्ते मतदारांच्या भेटीला। मुख्यमंत्री जातील तिथे विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये देण्यासाठी स्वाक्षऱ्या करतायत। आताचं सरकार देणार आहेत, आधीचं सरकार स्वार्थासाठी करणार होतं। श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता ठाकरेंना टोला। निकालानंतर संजय कदम दिसणार नाहीत, दगड मारत फिरतील। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा घणाघात। 23 तारखेला महायुती गुलाल उधळणार, रामदास कदम यांच्याकडून विश्वास व्यक्त। नाशिक शहरामध्ये गुंडगिरीनं कळस गाठला। थेट पोलीस निरीक्षकालाच केवळ हटकलं म्हणून दगडानं मारहाण। हल्ल्यामध्ये प्रकाश मेमाने हे पोलीस गंभीर जखमी। नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार। मावळ विधानसभेमधील देहुरोड परिसरामध्ये एका गाडीमध्ये 3,20,000 रुपयांची रोकड आढळली। 2 तरुण पैसे वाटायला आल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती। तिरोडा गोंदिया मार्गावरती निवडणूक भरारी पथकाची कारवाई। 15 लाखांची रोकड जप्त। वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयामध्ये जमा। हावडा मुंबई एक्सप्रेस रेल्वे गाडीमधून एका प्रवाशाकडून 4 लाख रुपयांची रोकड जप्त। निवडणूक विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची दहिसरमध्ये कारवाई। 1,43,00,000 जवळपास 2 किलो सोनं जप्त। आयोगाच्या भरारी पथकाकडून 25 दिवसांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 493 कोटींची मालमत्ता जप्त। रोकडसह मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान वस्तूंचाही समावेश। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये मानकापूर भागामध्ये पुन्हा धान्याच्या किट्स आढळल्या। या किट्ससोबत अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचे प्रचार साहित्य। आपल्याला फसवण्याचा प्रकार, जिचकार यांची प्रतिक्रिया। हिंगोली जिल्ह्यातल्या 989 मतदारांकडून गृहमतदान। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या 3ही मतदारसंघातील दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क। जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे रिंगणामध्ये। माण खटावमध्ये 2 भावांमधला संघर्ष मिटला। ठाकरे गटानं तिकीट नाकारल्यानं शेखर गोरेंनी दिला होता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा। बेलापूर मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांची तरुण मतदारांना साथ। पहिल्यांदाच मतदान करत असलेल्या मतदारांसोबत संवाद। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा। बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी किंवा झीशान सिद्दीकी यांच्या हत्येची अनमोल बिश्नोईनं दिलेली सुपारी। मुख्य आरोपी शिवकुमार गौतमकडून गौप्यस्फोट। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। पोलिसांनी उत्तर प्रदेशातून 5 जणांना केली अटक।
फरलो नाकारल्यानं अरुण गवळीची नागपूर खंडपीठामध्ये धाव. तुरुंग उपमहानिरीक्षकांनी निवडणुकांचं कारण देत नाकारलेला अर्ज. नागपूर खंडपीठाकडून कारागृह अधीक्षकांना 25 तारखेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. मालवण पुतळा दुर्घटने प्रकरणामध्ये जयदीप आपटेच्या जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी. सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानं आपटेकडून हायकोर्टामध्ये धाव. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते. पुलकुंडवार यांच्याकडून सपत्नीक पूजा. लातूरमधील बाबूराव सगर हे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं चंद्रभागेच्या तीरावरती लाखो भाविकांची मांदियाळी. चंद्रभागा स्नानासाठी भाविकांचा महासागर लोटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.